नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामधील पाठ क्रमांक 6 ॲनिमल क्लासिफिकेशन पाहणार आहोत. इयत्ता 9वी ला असताना आपण अशाच प्रकारचे एक क्लासिफिकेशन पाहिलं होतं, ज्याच्यामध्ये आपण प्लांट्स क्लासिफिकेशन हा भाग पाहिला होता. आता प्लांट्सचं क्लासिफिकेशन करताना जे काही मुद्दे आपण त्याच्यामध्ये पाहिले होते, तशाच प्रकारचे काही मुद्दे किंवा त्याचा आधार घेऊन आपण ॲनिमल क्लासिफिकेशन हा भाग पाहणार आहोत. जसं की आपल्याला माहिती आहे की पृथ्वीवरती देर आर सो मेनी टाइप्स ऑफ ॲनिमल्स. म्हणजे अगदीच विस्तारून बोलायचं झालं तर सम ॲनिमल्स दे आर युनिसेल्युलर, सम आर मल्टीसेल्युलर, सम आर स्मॉलर, some are bigger, or you can say the giant animals. Some are living in water, which we call as aquatic animals. Some are terrestrial. Okay, so these are the different types of animals. Okay, जसं की आपल्याला माहिती की there are 7 million different types of species which are present on the earth nowadays. म्हणजे ज्याला आपल्याला काय म्हणता येईल की 7 दशलक्ष वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेसीज या पृथ्वीवरती आज अस्तित्वात आहेत. आणि आपण जर प्रत्येकाचा अभ्यास करायचं ठरलं तर दॅट इज हार्डली इम्पॉसिबल टू स्टडी ईच अँड एव्हरी स्पीसीज ऑर ईच अँड एव्हरी ॲनिमल ऑफ विच इज प्रेझेंट ऑन द अर्थ सरफेस. मग आपण काय करूयात की डिपेंडिंग अपॉन द सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस अमॉंग द ॲनिमल्स, they are divided into groups and subgroups, and basically this formation of groups and subgroups, it is called as a animal classification. Okay, म्हणजे सगळ्यात सुरुवातीला आपल्याला काय करता येईल की त्याची डेफिनेशन लिहित असताना आपल्याला काय सांगता येईल की फॉर्मेशन ऑफ ग्रुप्स अँड सबग्रुप्स ऑफ ॲनिमल्स depending upon similarities. Depending upon similarities and differences. त्यांच्यामध्ये काय सारखं आहे आणि त्यांच्यामध्ये काय वेगळं आहे. ओके, सो depending upon the similarities and differences among animal is called as a animal classification. आता ह्या animal classificationचा आपल्याला काय उपयोग होतो हे आपण आता पाहणार आहोत. Now we will talk about the benefits of animal classification. आपण animal classification केलेलं आहे, परंतु त्याचा काय फायदा आपल्याला आहे हे आपण सुरुवातीला पाहूया. Now study of animals become convenient. This is one of the most important benefit of this animal classification. म्हणजे ज्या आधारावरती आपण त्यांचे ग्रुप तयार केलेले आहेत, या ग्रुपमध्ये ॲनिमल्स डिस्ट्रीब्यूट झाल्यानंतर इट इज मोर कन्व्हिनियंट. प्रत्येक ॲनिमल्सचा किंवा त्याच्या ग्रुपचा अभ्यास करणं हे आपल्यासाठी अतिशय सुखकर किंवा यू कॅन इझिली स्टडी अबाउट ईच अँड एव्हरी ॲनिमल्स. दुसरा जो ह्याच्यामध्ये भाग आपण पाहणार आहोत, study of few animals from a group helps to understand the entire animal group. जसं मी आता म्हणलं की त्यांच्यामध्ये असलेल्या सिमिलरिटीच्या आधारावरती जे ग्रुप केलेले आहेत, त्याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की विथ द हेल्प ऑफ सम कॅरेक्टरिस्टिक फीचर वी विल डिस्ट्रीब्यूट द ॲनिमल्स इन सम पर्टिक्युलर ग्रुप्स. आता त्या पर्टिक्युलर ग्रुप्स मधले जे ॲनिमल्स आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या कुठल्या कुठल्या कॅरेक्टरिस्टिक आहेत हे जर आपल्याला एकदा कळलं तर त्या ग्रुपमध्ये असलेल्या सगळ्या प्राण्यांमध्ये ती पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे त्याच्यातल्या काही प्रातिनिधिक स्वरूपामधील प्राण्यांचा आपण अभ्यास केला तर दॅट विल हेल्प टू गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट द एंटायर ग्रुप. तिसरा प्रकार जो आहे की इट गिव्स आयडिया अबाउट ॲनिमल इव्होल्युशन. जसं आपण पहिल्या धड्यामध्ये पाहिलं होतं की इव्होल्युशन म्हणजे काय आहे. तर हे इव्होल्युशन होत असताना किंवा त्या पर्टिक्युलर ग्रुपमध्ये तो कशा प्रकारचं इव्होल्युशन घडून आलेलं आहे. आयदर इट इज व्हेरी इनिशियल, द ॲनिमल्स दे आर इन इनिशियल स्टेजेस और दे आर इन डेव्हलप्ड स्टेजेस और दे आर द कनेक्टिंग लिंक्स बिटवीन द टू phylums or groups that
it will provide you the information about the animal evolution. Now fourth benefit is that animals can be easily identified with great accuracy. म्हणजे प्राण्यांची ओळख किंवा त्यांना विशिष्ट ज्या गटामध्ये आपल्याला समाविष्ट करायचं आहे ते या अॅनिमल क्लासिफिकेशनचा उपयोग करून वी कॅन डू इट विथ हायर अॅक्युरसी. अगदी अचूकतेने प्राण्यांचं वर्गीकरण आपल्याला करता येऊ शकतं. द फिफ्थ वन, इट हेल्प्स टू अंडरस्टँड द रिलेशनशिप ऑफ अॅनिमल्स विथ अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे इतर जे जीवजंतू आहेत किंवा सजीव आहेत या सजीवांच्या प्रती यांचं कशा पद्धतीचं रिलेशनशिप आहे हे आपल्याला या अॅनिमल क्लासिफिकेशनचा आधार घेऊन सांगता येऊ शकतं. इट हेल्प्स टू अंडरस्टँड द व्हेरियस अडॅप्टेशन शोन बाय द एनिमल्स. what type of adaptation that the particular animals have, the exact idea it can be given with the help of animal classification. Last but not the least, it helps to understand the habitat of each animal. आपल्याला जसं माहिती आहे की प्रत्येक प्राण्याचा हॅबिटॅट जो आहे, हॅबिटॅट म्हणजे काय की तो नेमका कुठे राहतो. तर हा हॅबिटॅट जर वेगवेगळा असेल तर त्या आधारावरती आपल्याला त्या प्राण्याचं वर्गीकरण करता येणं शक्य आहे. आणि याचाच आधार घेऊन म्हणजे त्याच्यावरून आपल्याला कळेल की तो कुठल्या प्रकारच्या हॅबिटॅटमध्ये किंवा त्याची राहण्याची जागा काय आहे याच्यावरून सुद्धा आपल्याला प्राण्यांचं वर्गीकरण करता येऊ शकतं. अँड द एक्झॅक्ट रोल इन द नेचर. व्हॉट इज द एक्झॅक्ट रोल ऑफ दॅट पर्टिक्युलर अॅनिमल इन द नेचर. आपल्याला माहिती आहे की निसर्गाने ज्या काही गोष्टी निर्माण केलेल्या आहेत त्याच्या मागे निश्चित काही ना काहीतरी मोठं दिलेलं आहे. त्याच्या मागे निश्चित काही ना काहीतरी ठोस कारण आहे. आणि मग हेच ठोस कारण काय असू शकतं लक्षात. म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो की इट्स एक्झॅक्ट रोल इन द नेचर. सो दीज आर द फ्यू बेनिफिट्स ऑफ अॅनिमल क्लासिफिकेशन. की त्याच्यामध्ये आपण पाहिलं की त्यांचा अभ्यास करणं सोपं आहे. एकाच प्रातिनिधिक स्वरूपातील प्राण्यांचा आधार घेऊन किंवा त्याचा अभ्यास करून आपण एंटायर ग्रुपचा अभ्यास करू शकतो. एक्झॅक्टली व्हॉट टाईप ऑफ इव्होल्युशनरी स्टेज त्याच्यामध्ये आहे किंवा नाही हाही भाग आपण बघू शकतो. त्याचं अडॉप्टेशन काय हे आपण शोधू शकतो. त्याचा निसर्गातला नेमका रोल काय हे आपण पाहू शकतो. त्याचं निसर्गातील इतर सजीवांबरोबर काय नातं हे आपण पाहू शकतो. सो दीज आर द फ्यू ऑफ द बेनिफिट्स ऑफ अॅनिमल क्लासिफिकेशन. लक्षात. आता परीक्षेचा जर आपण विचार केला तर दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट पार्ट इन दिस चॅप्टर. जर 4 मार्कासाठी 2 मार्कासाठी हा प्रश्न आला तर यू हॅव टू राईट द 4 बेनिफिट्स अमॉंग दिस 7 किंवा 3 मार्क लावला तर डेफिनेटली यू हॅव टू राईट द 6 ॲटलिस्ट 6 बेनिफिट्स इन दिस आउट ऑफ 7 बेनिफिट्स. तर हा प्रश्न महत्वाचा आहे, आपण लक्षात ठेवायचा आहे. बेनिफिट्स ऑफ क्लासिफिकेशन पाहिल्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे दॅट इज अ ट्रॅडिशनल मेथड ऑफ क्लासिफिकेशन. ट्रॅडिशनली म्हणजे काय की पारंपरिक पद्धत काय होती प्राण्यांचं वर्गीकरण करण्यासाठी ते आता आपण पाहणार आहोत. नाउ इन दिस ट्रॅडिशनल मेथड द प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ नोटोकॉर्ड, presence or absence of notochord, it will divide the animals into 2 groups. आणि हे ग्रुप्स काय होते? नॉन कॉर्डेट्स and chordates. नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स कशाच्या आधारावर केले? प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ नोटोकॉर्ड. आता नेम इटसेल्फ इंडिकेट्स. व्हॉट डू मीन बाय नॉन कॉर्डेट्स? द एनिमल्स विच or they do not bear the notochord, they are included in the part of non-chordates, and the animals which bears the notochord they are called as a chordates. Okay, now first of all what we will discuss now, what is notochord? Notochord कशाला म्हणायचं? Okay, it is a stiff rod like structure made up of highly packed vacuolated cells which runs along the मिड डॉर्सल लाईन. लक्षात. म्हणजे पहा याच्यामध्ये 2-3 शब्द खूप महत्वाचे. इट इज अ स्टीफ रॉड लाईक. ओके, दुसरी गोष्ट काय म्हणलं आपण? टाइटली पॅक्ड व्हॅक्युलेटेड सेल्स. आणि सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे की देर
they originate or they lie along the mid dorsal line. Dorsal म्हणजे कुठली? पाठीमागची बाजू. So this is notochord, and depending upon either presence or absence of this notochord, they are divided into non-chordates and chordates. Okay. So first of all, we will discuss about the characteristic features of non-chordates. As usual, आता जसं आपण डिस्कशन केलं, काय डिस्कशन केलं होतं आपण की बॉडी इज नॉट सपोर्टेड बाय रॉड लाईक नोटोकॉर्ड, की याच्यामध्ये व्हॉट यू कॅन से अब्सेन्स ऑफ नोटोकॉर्ड, की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा नोटोकॉर्ड किंवा रॉड लाईक स्ट्रक्चर याच्या बॉडीमध्ये प्रेझेंट नाहीये. दुसरा महत्वाचा याच्यामध्ये याची जी कॅरेक्टरिस्टिक आहे, that is pharyngeal gill slits are absent. आता pharyngeal gill slits कशासाठी? Okay, so what you can say? What is the function of these pharyngeal gill slits? They are involved or they are included in the process of respiration. So these pharyngeal gill slits, they are absent in these non-chordates animals. Nerve cord, if present, it is on the ventral side. It is solid and paired. आता आपल्याला नेहमी जनरली आपण जे पाहतो की किंवा ह्युमन बिईंग मध्ये जसं आपण पाहतो की नर्व कॉर्ड जो आहे, इट इज प्रेझेंट ऑन द डॉर्सल साइड किंवा ज्याला आपण पाठीमागच्या बाजूला आहे असं म्हणतो. याच्यामध्ये मात्र आपण काय पाहिलंय की nerve cord, it is present on the ventral side, and fourth one, heart, if present, it is present on the dorsal side. म्हणजे जसं आपण पाहतो की आपल्यामध्ये हे वेंट्रल साइडला आहे इन केस ऑफ ह्युमन बिईंग, बट इन केस ऑफ नॉन कॉर्डेट्स, हार्ट इफ प्रेझेंट देन इट इज प्रेझेंट ऍट द dorsal side, पाठीमागच्या बाजूला. सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ द नॉन कॉर्डेट्स. आता याच्या तुलनेमध्ये जेव्हा व्हेन वी आर टॉकिंग अबाउट द कॉर्डेट्स, वी विल जस्ट ऑब्झर्व द कॅरेक्टरिस्टिक ऑफ कॉर्डेट्स. नाउ व्हॉट आर दोज कॅरेक्टरिस्टिक? जसं याच्यामध्ये आपण पाहू शकतो किंवा म्हणू शकतो की कॉर्डा मीन्स द नोटोकॉर्ड. कॉर्डा या शब्दाचा अर्थ काय की इट इज द प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड. एक्स मीन्स द बेअरिंग. द एनिमल्स विच बिअर्स द नोटोकॉर्ड, दे आर कॉल्ड एज कॉर्डेट्स. नाउ फर्स्ट ऑफ ऑल, द बॉडी इज सपोर्टेड बाय द रॉड लाईक स्ट्रक्चर विच वी कॉल्ड एज अ नोटोकॉर्ड. म्हणजे याला आपल्याला काय म्हणता येईल? प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड. प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड. दुसरं कॅरेक्टरिस्टिक फीचर काय सांगता येईल आपल्याला? pharyngeal gill slits or lungs, they are present for respiration purpose. Gill slits or lungs are present. Pharyngeal gill slits or lungs are present for the purpose of respiration. Number 3, the nerve cord is present on dorsal side of the body and it is hollow. जसं आपण पाहिलं होतं की मगाशी जसं आपण म्हणलं होतं की in case of human being, the nerve cord, it is present at the dorsal region or dorsal side. Similarly, in chordates, the nerve cord, it is at the dorsal side. And fourth one, heart is present on ventral side. लक्षात, म्हणजे याच्यामध्ये हार्ट जे आहे ते व्हेंट्रल साइडला आहे, समोरच्या बाजूला आहे. दॅट इज सिमिलर टू ह्युमन बिईंग्स. ओके, सो आय विल राईट हार्ट, इट इज ऑन द व्हेंट्रल साइड. So these are the characteristic features of chordates. So we will sum up
the characteristic features of chordates and non-chordates. So first of all, depending upon the presence or absence of notochord, we will divide the animals in non-chordates and chordates. In non-chordates, they doesn't possess or they don't have, or the notochord is absent in non-chordates. Number one, pharyngeal gill slits are absent for respiration purpose. Number three, nerve cord is present on the ventral side, and second important thing, that is heart is present on the dorsal side. On controversy or other hand, in case of chordates, they bear the notochord, and that's why they are called as a chordates. Number two, they are having the pharyngeal gill slits or the lungs for the process of respiration. Number three, nerve cord is present, it is hollow and it is present at the dorsal side, and heart it is present on the ventral side of the animals. So these are the distinguishing characteristic features between chordates and non-chordates.